मुंबईमध्ये मैदान झालं आज बिनजोडचं. आणि त्या बिनजोडच्या मैदानात बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी पळालेली आणि त्यांच्या विरोधात पळालेली जोडी छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि राणा ही जोडी पळत होती. आणि तुम्हाला माहिती आहे मुंबईचं मैदान हे 2 फाटीचं मैदान आहे आणि बिनजोडचं मैदान आहे. त्या मैदानात आज बकासूरनं दाखवून दिलं की त्याला का खरंच या बैलगाड्या क्षेत्राला किंग म्हटलं जातं आणि त्याचं नवीनच नाव झालंय साहेब. नक्कीच साहेब का म्हटलं जातं, कारण तुम्ही बघितले शर्यत जमली बकासूरची. फेरा तर काढण्यात आलेला होता सकाळी त्याचा मैदानात आल्या मुंबईमध्ये. आणि फेरा काढला आणि शर्यत जमली आणि शर्यत जमल्यानंतर तुम्ही बघितले की बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी पळत होती आणि शेजारी होत्या अर्जुन आणि राणा. गाडी एक चांगल्या स्पीडनं पळत होती, दोन्ही गाड्या समान होत्या आणि बकासूरनं थोडीशी ग्रिप घेतली. त्या ग्रिप मध्ये त्याने दाखवून दिलं की तोंडाला निकालाचा बादशाह आहे देव, खरंच निकालाचा बादशाह आहे. आणि त्याला का म्हटलं जातं बैलगाडा क्षेत्रातला देव, त्याने दाखवून दिलं मुंबईच्या पण पब्लिकांना. आणि मुंबईचं पब्लिक आज बघितलं असेल तुम्ही, असं मधीच येतं त्या फाटीतच मध्ये, त्यांची घाण सवयच आहे त्या मुंबईच्या पब्लिकांची. पळू त्यांना बैल कशाला आडवून तिडवं येत आहे मध्ये बिन कामाची. असं बैल पळते ती, त्यांना आडवं तिडवं येऊ नका ना तुम्ही. चांगली जरा पळू द्या ना. तुमच्यामुळे काय होतं, एखाद्या मोठ्या बैलांचं नुकसान होतं आणि ती काय बारक्या रकमेची मैदान नाही ती, मोठ्या रकमेची. एक गोंडा म्हणजे 50,000चा गोंडा आहे. पण असो, बाकासूरला काय फरक पडत नाही किती गोंडा लावा. त्यानं आज दाखवूनच दिलं की ताणून मारतो तो, कुठलाही बैल असू दे सोडत नाही तो, सहजासहजी सोडत नाही, कोणाला सोडत नाही. कारण तो मालकाच्या नावासाठी पळतो, ज्या ज्याच्या फॅन्स आहेत महाराष्ट्रात त्याच्या नावासाठी पळतो तो. आणि त्यांना गोलालाच ठेवतो. घोडचा सारथी आणि बकासूर गाडी आज टॉप पळाली, एक नंबरचा मानकरी झाले आणि शर्यत जिंकलीच त्यांनी आज, बिनजोड जिंकली आज. खूप खूप शुभेच्छा बकासूर आणि घोटच्या सारख्याला. आणि छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन पण चांगला पळाला, राणा पण चांगला पळाला. या दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. पुढच्या मैदानासाठी चांगली तयारी करून या. धन्यवाद.